तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता आज आपण आलेलो होतो म्हणजे घरीच होतो. आता वाजलेत 8 वाजले, तुम्ही इथं बघू शकता. तर आपण घरी होतो, जेवणाचं टाईम तर झालं, आपण काय लवकर जेवतो, आपल्याला भूक काही सहन होत नाही. तर आल्या आल्या आता जेवायच बसलो तर एका मित्राचा फोन आला, म्हणला अरे मी आलो, तू कुठे आहे? म्हणलं आता आलो तर चला, म्हणलं आता इथं तुम्ही बघू शकता, इथं आहे तो. इथं म्हणला चहा पिऊ, म्हणलं चला चहा पिऊया चंदू भाई तशी आपल्या. तर चहा पितो आणि जातो आपण पुढं ब्लॉग कंटिन्यू करूया. एक नंबर क्वालिटी चाय भाई, चंदू वाले की चाय भी बहुत है. चहा पिल्यानंतर आता म्हणला आपण फिरून येऊ, तर हो बघा कुठं घेऊन चालला आपल्याला भुईस. गाठ्या गुट्ट्याचा आपल्याला फिरवायला होतो यो. ओ भाई, आता आलोय आपण भुईंज मध्ये, बघू शकता तुम्ही इकडं. तर आता पुढची साहेबाच्या वाड्यावर जातो, तात्याच्या वाड्यावर लोकेशन दाखवतो तुम्हाला. तर आता आपण आलेलो आहोत साहेबांचा वाडा, इथं सॉरी तात्यांचा वाडा भाई. इथं तुम्ही इथं बघू शकता, नाईटला खूप भारी आहे लोकेशन. इथं म्हणजे रात्रीचं एवढं भारी वाटतंय ना, खूप भारी वाटतंय. आता इथं म्हणजे लाईट नाही, त्यामुळे मी इथं वाडापाशी उभं राहिलो. इथं इकडं आपल्या हायवे, इकडं आपला मित्र इकडं काय करत बसले त्याची त्यालाच माहिती आहे. तर आपण आता तू म्हणजे असंच येऊ बोलला, हे तुला चहा वगैरे सांगतो म्हणलं आता जावं, आपलं भाव आलाय म्हणल्यावर जायला पाहिजे. तर तो म्हणला आपल्याला म्हणजे आलाय, पाचवड्यात आलो आहे. म्हणलं भाई आलोच, थांब म्हणलं 2 मिनटासाठी. आता तुम्ही आलो आहे, पण आता इथं तुम्ही लोकेशन बघू एकदा ट्राय करा. फोटोशूट वगैरेसाठी जागा खूप चांगली आहे. तर आपला व्लॉग हे संपू का नको अजून? बरं, आपला व्लॉग आता इथं संपलेला. आपला भाऊ म्हणला तर आपला व्लॉग संपलेला आहे. आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा.